विविध स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमधील कथित पेपरफुटीच्या घटनांविरोधात विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला आहे. विद्यार्थी कार्यकर्ते अभिजित दिपके यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी, तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी केली. यावेळी बोलताना दिपके म्हणाले की देशभरातील लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश प्रक्रियेसाठी कठोर परिश्रम घेत आहेत. मात्र वारंवार समोर येणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करण्यात आले होते, ज्यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. पुण्यातही शांततापूर्ण आंदोलन करण्यात येणार असून मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास देशव्यापी आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला. लखनौ, जयपूर, बेंगलुरू यांसारख्या शहरांमध्येही आंदोलनाची तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. अब हमें सबको मिलकर आवाज उठानी पड़ेगी. जब तक ये लोग हमारी बात नहीं सुनते, हमें सबको साथ में आना पड़ेगा. कब तक इस देश में स्टूडेंट सुसाइड करते रहेंगे, कब तक इस देश में पेपर लीक होते रहेंगे, कब तक इस देश में सर्वर डाउन होते रहेंगे और उसके बाद भी मंत्री अपनी कुर्सी पर बने रहेंगे. अगर आपकी एक गलती हो जाए, आपका फ्यूचर बर्बाद हो जाएगा. अगर आप कंपनियों को ये गलती कर दो, आपकी जॉब चली जाएगी. लेकिन यहाँ गलतियों पर गलतियां हुई जा रही है, लेकिन फिर भी रेजिग्नेशन नहीं हो रहा है. तो हमें कहीं ना कहीं इस देश में अकाउंटेबिलिटी फिक्स करनी पड़ेगी और उसके लिए सभी लोग हमारे आंदोलन को सपोर्ट करें. थैंक यू. मुलं आहेत, आम्हाला माहिती नेहमी संपर्कात असतात की कुठल्या तरी चळवळीशी संबंधित आहेत. कुठल्या तरी विद्यार्थी चळवळ असेल किंवा धार्मिक संघटना असेल किंवा राजकीय पक्ष असेल किंवा जातीय पक्ष. मग हे ऑर्गॅनिक जनता पार्टी, कॉर्पोरेट जनता पार्टी कुठं आहे? ही सगळी कुठल्या संघटनेत काम करणारी मुलं आहेत. ऑर्गॅनिक जनता पार्टी कुठे येणार आहे? हे जनता, हे नागरिक नाही, देश नागरिक आहेत, पण कुठेतरी संघटनेशी नाही असू द्या ना सर. तर ते एकरूप कशी होणार? नाही, मी तर म्हणतो भाजपचे लोक आले पाहिजे. भाजपच्या त्यांचे लेकर नीट आणि सीबीएसई परीक्षा देत असतील ना, त्यांची लेकर सीबीएसई आणि नीटची परीक्षा देत असतील, त्यांनी आलं पाहिजे. काही दिवसांपूर्वी शिक्षण मंत्रालयामध्ये आग लागलेली होती. सरकारचे लोक याच्यामध्ये सहभागी असल्याशिवाय होणार नाही. म्हणजे शिक्षण मंत्र्यांचा सहभाग आहे का? मी अजून किती वेळ बोलू यापेक्षा. सीबीआय कडे तुम्ही काही माहिती घेतली का या तपासाच्या संदर्भात? आणि दुसरी गोष्ट, या तपासामध्ये प्रामुख्याने जी लोक पेपरफुटीत होती ती पुण्यातली सहभागी होती, त्याच्या मागे नेमकं कोण आहे याबाबत काही तुम्ही माहिती घेतली का? सीबीआय माझ्यासोबत का बोलायचं? मला तर वाटतं माझ्यावर सीबीआय रेड होईल. तुम्ही काय त्यांच्याकडे विचारणा केली? नाही. कारण तुम्ही जी भूमिका मांडताय, ज्या आक्रमक पद्धतीने, त्या पद्धतीने विरोधी पक्षाने पण मांडतात. मला वाटतं विरोधी पक्ष मांडतोय, पण मीडियाने आपल्यासोबत हा म्हणजे स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे, ते दाखवत का नाहीये. तुमचं माणसं तर त्यांचं काय मांडणार? नेक्स्ट क्वेश्चन. परंतु तुम्ही असं काही पत्रव्यवहार वगैरे करत नाही, कम्युनिकेशन करत नाही, फक्त ग्राउंडवरती आंदोलन करताय, असं काही करणार आहे? मेल वगैरे कम्युनिकेशन करणार त्यांच्याबरोबर? कारण तुमच्याकडून एक हात पुढे केल्याशिवाय त्यांच्याकडे कम्युनिकेशन होणार नाही. सर, आंदोलन हा आमचा पहिला स्टेप आहे. ते आहे तुमच्याकडे, तो अधिकार आहे, परंतु कम्युनिकेशन करणार आहे त्याच्याबरोबर. मला वाटतं त्यांना बातम्या वाचतच असतील ते, बरोबर. एवढे म्हणजे हजारो तरुण जंतर मंतरवर येत आहेत, तरी ते ऐकायला तयार नाही. तुम्हाला वाटतं की माझ्या एका ईमेलवर राजीनामा देतील? उपद्रवी कीटक ते सगळे खेळ सोड्या नजरेनं बघितलं, तुमच्या पार्टीला गांभीर्याने का घ्यावं? झुरळ कुठं असतात सर? घाणी, बरोबर. तर मग याचा अर्थ आपलं देशातलं सिस्टम जे आहे ते घाण झालंय, त्याच्यामुळे झुरळ बाहेर येत आहेत. कुठे ना कुठे हा प्रश्न पण विचारला गेला पाहिजे. देशाची सिस्टीम आताच खराब झाली का? हा, देशाची सिस्टीम आताच खराब झाली का? नाही, आताच खराब नाही झाली आहे. आता ते ट्रिगर पॉइंट होता, ज्यांनी हे शब्द वापरले, आपण त्यांना हा प्रश्न विचारावा. अभिजीत, सुप्रीम कोर्ट के फॉर्मर जज मार्कंडेय काटू ने सीजेपी समर्थकों को छोड़ने को बोला, तो बोला इसके करो पार्टी ज्वाइन करना. मुझे लगता है देश एक डेमोक्रेटिक कंट्री है, जिसको जो पार्टी शुरू करना चाहता है कर सकता है, उसमें कोई रोक नहीं होनी चाहिए. कई जंतर मंतर से ज्यादा सपोर्ट. आगे जाके राजनीति में 2029 के लोकसभा चुनाव के पहले जब कांग्रेस जनता पार्टी टिकट मिलेगी। सर मैं कह रहा हूँ 15 ही दिन हुए हम लोगों को शुरू करके। सर ये सोशल मीडिया से किसी मित्र है
हाँ? नहीं सोशल मीडिया तक तो सीमित नहीं रहेगा सर, इतना मैं आपको गारंटी देता हूं। मूवमेंट है पर कुछ लोग बोल रहे हैं कि सोशल मीडिया का ट्रेंड है जो 15 दिन महीना भर चलता है उसका कम होता है, क्यों आप कर रहे हो? 15 दिन हो गए, जंतर मंतर पर आ गए हम, ट्रेंड तो कहाँ रहा, अब तो जमीन पर आ गए. पार्टी का आहे त्यावेळेस वाटलं होतं का की एवढा मोठा रिस्क सर खरं सांगायला गेलं तर मी काहीच प्लॅन करून केलं नव्हतं. मी प्ले स्टेशन खेळत होतो जेव्हा मी ते ट्विट केलं होतं, आणि त्याच्यानंतर मी एकदमच पाहिलं की लोकांचा खूप सगळा प्रतिसाद आला, आणि त्याच्यानंतर मी पाहिलं की आता प्रतिसाद आलाय तर एखादं हँडल सुरू करून टाकतो ट्विटरवर किंवा इंस्टाग्रामवर. दुसऱ्या दिवशी मी उठून पाहिलं त्याच्यावर 1 मिलियन फॉलोअर झाले होते. मग कुठं ना कुठं मला असं वाटलं हे काय झालं आता. भीती वाटत होती काय फॉलोअर वाढत होती? नाही भीती नव्हती वाटत, मी समजायचा प्रयत्न करत होतो की काय चालू आहे, कशामुळे होतंय असं. त्यानंतर मी जेवढे लोक फॉलो करत होते, काही लोकांचे मेसेजेस येत होते, त्यांच्याशी संवाद करायला मी ट्राय केला, आणि त्याच्यात समजलं की लोक खूप जास्त हे जे तरुण आहेत, 19 वर्षाची मुलं होती ती, कोणी रिसर्च मध्ये जायचं प्लॅन करते, कोणी डेटा सायंटिस्ट बनायचा विचार करत होतं, तर त्या लोकांनी एकंदरीत ना पॉलिटिक्सवर गिव्हअप करून टाकलं होतं. जेवढ्या पॉलिटिकल पार्टीज आहेत त्यांनी एकदमच त्यांच्या एक्सपेक्टेशन संपल्या आहेत त्यांच्याकडून, आणि त्यांना असं वाटलं की हा प्लॅटफॉर्म कुठे ना कुठेतरी आमच्यासाठी यूज होऊ शकतो. आणि त्यामुळे मग त्यांनी मला प्रेशर केलं की आता ही मुवमेंट तू सिरियसली घे, आम्हाला माहिती आहे तू मजाकमध्ये सुरू केली आहे, पण तू आता सिरियसली घे. तुम्ही जो बाबासाहेबांचा फोटो आहे ते पुस्तक दाखवलं, ते अनेकांना आवडलं. मला काय सांगायचं होतं तुम्हाला? त्याच्याने मला हे सांगायचं होतं, ही जी मुवमेंट आहे ती संविधानाच्या हद्दीत राहूनच चालेल आणि संविधानाचं पालन करूनच चालेल. दिपके यांनी दावा केला की आंदोलनकर्त्यांशी सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत चर्चा करण्यात आलेली नाही. उलट काही सोशल मीडिया अकाउंट्सवर कारवाई होत असल्याचाही आरोप त्यांनी केला. तसेच परीक्षांमधील गैरव्यवहार, तांत्रिक अडचणी आणि विद्यार्थ्यांवर होणारा मानसिक ताण याबाबत जबाबदारी निश्चित करण्याची मागणी त्यांनी केली. दरम्यान कॉक्रोच जनता पार्टी ही सुरुवातीला विनोदी स्वरूपात सुरू झालेली चळवळ असली तरी आता ती विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी गंभीरपणे काम करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या विषयावर केंद्र सरकारशी संवाद साधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पुण्यातील विविध विद्यार्थी संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शविल्याचा दावा देखील अभिजित दिपके यांनी यावेळी केला.